अकोला जिल्ह्यावर अतिवृष्टी आणि पुराचा मोठा तडाखा बसलाय। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यात 2 दिवसांत म्हणजेच 17 आणि 18 ऑगस्ट रोजी बरसलेल्या पावसामुळे घरांचं आणि शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आहे। प्राप्त माहितीनुसार तब्बल 389 घरांची पडझड झाली आहे। यामध्ये 8 घरे पूर्णतः तर 381 घरे अंशतः कोसळली आहेत। याशिवाय 59,289 हेक्टरवरील पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे। अकोला, मूर्तिजापूर आणि पातूर या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे पातूर तालुक्यातील 9 गावांचे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत। जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत। नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला असून पंचनामे करून नुकसान भरपाई त्वरित मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। राजेश रामचंद्र उंडाळ, गाव चेलगा, सर्वे नंबर 24। अतोनात पाणी झाल्यामुळे भयंकर नुकसान झालेलं आहे। कोणतं पीक होतं पेरेला? सोयाबीन, तूर, लिंबू आहे, लिंबू लागली होती। पिकलं सड दोन वाहून गेले। चंदू पाटील आणि राजेश पाटील यांचे दोन्ही सड वाहून गेले। नुकसान काय आहे तुमचं आता? नुकसान भयानक झालेलं आहे। नाही आम्ही जाऊ गावातले अतोनात नुकसान झालेलं आहे आणि पाणी छातीत काय पूर्ण पीक तुमचं उद्ध्वस्त झालं। पूर्ण पीक उद्ध्वस्त झालेलं आहे। मग आता शासनाकडून पाण्याचा पावर कमी आहे, वरून पाणी जास्त आहे। शासनाकडून काय अपेक्षा आहे? शासनाकडून वाहून गेलेलं आहे, काहीतरी भरीव मदत मिळावी अशी अपेक्षा आहे। 3 वाहून गेलेलं आहे।